यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माघार घेणार नाही, मवियाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध न होता ही थेट निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण मवियाच्या बैठकीमध्ये आता माघार घेणार नाही हा निर्णय झाल्याची माहिती सध्या हाती येते। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका पार पडतायत आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आता मवियाच्या माफ करा, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं अधिकचे अपडेट घेऊयात। गिरीश, आता मवियाच्या बैठकीमध्ये माघार घेणार नाही हे निश्चित झालेले आहे, त्यामुळे आता विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे असंच म्हणायचं? नक्कीच ज्या पद्धतीने आता 11 जागांसाठी जे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत, मवियाकडून 3 उमेदवार आहेत ते देण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रज्ञा सातव काँग्रेसकडून, तर दुसरीकडे जयंत पाटील जे शेकापचे त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय, तर ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने तिसरा उमेदवार दिल्याने मविया आता हे 3 उमेदवार दिल्याने लढाई चुरशीची झालेली आहे। मवियाकडे पुरेसं मत नाही आहे, आमदारांची मतं तेवढी नाही आहेत, 5 ते 6 मतं ही मवियाला घ्यायची आहेत आणि त्यासाठी मतांची जुळवाजुळव आहे ती मविया करायला सुरू झालेली आहे। त्यामुळे आता या विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची भूमिका ही आता मवियाची नाहीये। काही आमदार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे संपर्कात असल्याचा दावा हा जयंत पाटील यांनी आधी केलेला होता आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा देखील तो दावा आहे की काही आमदार हे त्यांच्या संपर्कात आहे। त्याशिवाय आपण म्हटलं तर शिंदे गटाचे देखील आमदार आपल्या संपर्कात आहे असा दावा हा मवियाचे नेते करत आहेत। त्यामुळे ही मतांची जुळवाजुळव जी 5 ते 6 मतांची गरज लागणार आहे ती मतांची जुळवाजुळव करण्यासाठी आता मवियाने कंबर कसली आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी जी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या दालनात एक बैठक पार पडली आणि या बैठकीचा निर्णय घेण्यात आलेला आहे की या निवडणुकीतून माघार घ्यायची नाहीये, तर मतांची जुळवाजुळव करायची त्या अनुषंगाने आता ही कामकाज आहे ते सुरू केलेलं आहे। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर मवियाने आता ठाम निर्णय घेतलेला आहे, माघार घेणार नाही हे ठरवलेलं आहे, त्यामुळे आता विधान परिषदेसाठी निवडणूक अटळ असल्याचंच मानलं जात आहे।